तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला नजर फिरवा. कोणकोणती यंत्रे दिसतात तुम्हाला? व्हॅक्यूम क्लीनर, टेबलावरचा पंखा, मिक्सर, ग्राइंडर, रेफ्रिजरेटर, हँड ड्रिल, सुरी, कात्री इत्यादी. ही सर्व आपल्या घरातील यंत्रे आहेत. काही यंत्रांमध्ये हलणारे, फिरणारे भाग असतात, तर काहींमध्ये ते नसतात. काही विजेवर चालतात, तर काही विजेवर चालत नाहीत. पण ही सगळी यंत्रे आपली कामे सोपी करतात. आपले स्नायू अनेक कामे करतात. संपूर्ण दिवस रोज तुमचे स्नायू तुमच्यासाठी ढकलणे आणि ओढणे ही कामे करत असतात. तरीही अशी अनेक कामे असतात ज्यांना फक्त स्नायूंच्या बलापेक्षा जास्त बलाची आवश्यकता असते. तुम्ही कधी सुपारी फक्त हातांनी फोडायचा प्रयत्न केलाय का? किंवा फळीमधून खिळा नुसत्या बोटांनी ओढून काढायचा प्रयत्न केलाय का? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही हे शक्य नाही. यासाठी तुम्हाला आडकित्ता आणि पक्कड किंवा क्लॉ हॅमर यांचा वापर करावा लागेल. तुम्ही कारचे नुसते चाक हाताने उचलू शकाल, पण चाक बदलताना पूर्ण कार वर उचलायला तुम्हाला जॅक लावावा लागेल. तुम्ही जेव्हा यंत्रांचा विचार करता तेव्हा कदाचित तुमच्या नजरेसमोर जनरेटर, क्रेन, ट्रक अशी साधने येतात. या सगळ्या यंत्रांना मोटारीची आवश्यकता असते. पण कात्री किंवा छोट्या पकडीसारख्या आपल्या रोजच्या वापरातील आजूबाजूला आढळणाऱ्या यंत्रांमध्ये मोटारीची गरज नसते. आपण एकटेच ही यंत्रे सहजपणे चालवू शकतो. त्यांना साधी यंत्रे म्हणतात. आणि इतर सर्व यंत्रांप्रमाणेच ही यंत्रे ही लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काम करायला मदत करतात. त्यांचे एक किंवा दोन भाग असतात आणि ती चालवायला अगदी सोपी असतात. यंत्रांमुळे बलाची ताकद वाढते. आपण थोडे बल लावतो, यंत्र हे बल वाढवतात. आडकित्ता, पक्कड, जॅक ही एक प्रकारची यंत्रेच आहेत. हे प्रत्येक यंत्र आपण लावलेल्या छोट्या बलाची ताकद वाढवून आपली कामे पूर्ण करायला मदत करते. आपण असं म्हणू शकतो की यंत्र आपल्याला आपले काम करायला मदत करते. आपण काम किंवा कार्य हा शब्द एका विशिष्ट अर्थाने वापरतो. आपण जेव्हा एखादी वस्तू हलवतो तेव्हा आपण कार्य करतो. उदाहरणार्थ, हा चेंडू फेकणे किंवा हे पुस्तक हलवणे. प्रतीक पुस्तक वाचतोय. त्याचे वाचून झाल्यावर तो ते मांडणीवर ठेवतो. म्हणजे त्याने पुस्तकावर कार्य केले आहे. त्याने ते मांडणीच्या वरच्या कप्प्यात ठेवले, तर त्याने पुस्तकावर जास्त कार्य केले असं म्हणता येईल. यावेळी त्याला तेवढेच बल लावावे लागेल, पण ते अधिक अंतरासाठी असेल. कार्याचे दोन भाग आहेत. वापरलेले बल, त्या बलामुळे झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजेच वस्तूने कापलेले अंतर. कार्य या शब्दाची व्याख्या अशी करता येईल. कार्य म्हणजे बल लावल्याने होणारे वस्तूचे विस्थापन. सफाई कामगार खराट्याने रस्ता साफ करतोय. खराट्याचा वरचा भाग थोडेसे अंतर पुढे मागे होतोय, पण खराटा
खूप जास्त लांबवर जातोय. हातातल्या दांड्यावर त्या कामगाराने लावलेल्या बलामुळे खराटा अधिक अंतर कापतो. लाकडी फळीमधून खिळा काढण्यासाठी तुम्ही पक्कड किंवा क्लॉ हॅमर वापरता. तुम्ही जेव्हा क्लॉ हॅमरचा दांडा ओढता तेव्हा त्या दांड्यावर लावलेले बल खूप प्रमाणात वाढते आणि खिळ्यामध्ये ज्या ठिकाणी तो क्लॉ हॅमर अडकला आहे त्या ठिकाणी एकवटते. यामुळे कमी बल लावून तुम्ही खिळा काढू शकता. एक म्हण आहे, तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला काहीही मिळत नाही. म्हणजे काहीच फुकट नसते. हे सगळ्याच बाबतीत खरं नसेल, पण यंत्रांच्या बाबतीत खरं आहे. यंत्रांमुळे मिळणाऱ्या जास्त बलाची किंमत मोजावी लागते. बल वाढले की त्याला जास्त अंतर तोडावे लागते. हे जास्त अंतर म्हणजेच त्या जास्त बलासाठी द्यावी लागणारी किंमत आहे. ही पक्कड, हा क्लॉ हॅमर, ही खिळा ओढून काढण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे आहेत. दांड्यावर लावलेला छोटासा जोर पकडीवर मोठ्या प्रमाणावर बल निर्माण करतो. दैनंदिन जीवनातील आपली कामे कमी वेळेत आणि सोप्या रीतीने होण्यासाठी जी साधने आपण वापरतो त्यांना यंत्रे म्हणतात. ज्या यंत्रांची रचना खूप साधी असते, ती हाताळणे सोपे असते, त्या यंत्रांना साधी यंत्रे असं म्हणतात. साधी यंत्रे 6 प्रकारची आहेत. 1. उतरण. 2. पाचर, ओणक्यांचे 2 भाग करण्यासाठी वापरण्याचे अवजार. स्क्रू. दांडा. चाक, उदाहरणार्थ सायकलचे चाक. कप्पी, विहिरीतून पाणी काढण्याचा रहाट हे कप्पीचे एक उदाहरण आहे. भौतिक शास्त्रज्ञांच्या मते यंत्रांमध्ये 2 मूलभूत तत्वे आहेत, तरफ आणि उतरण. वजन उचलण्यासाठी तिरपी फळी वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. अशा फळीला उतरण म्हणतात. पाचर आणि स्क्रू या यंत्रांमध्ये उतरण या साध्या यंत्राचा वापर करतात. बल, भार आणि टेकू असे 3 भाग असलेल्या साध्या यंत्राला तरफ असे म्हणतात. कप्पी, चाक आणि आस या यंत्रांमध्ये तरफ या साध्या यंत्राचा वापर करतात. ही साधी यंत्रे कशी काम करतात हे समजले म्हणजे गुंतागुंतीच्या यंत्रांची रचना समजणे तुम्हाला सहज जमेल. आपण काय शिकलो? सर्व प्रकारच्या यंत्रांमुळे आपली कामे सोपी होतात. यंत्रे आपल्याला कार्य करायला मदत करतात. कार्य म्हणजे बलामुळे होणारे विस्थापन. साध्या यंत्रांची रचना साधी, सोपी असते. त्यात केवळ 1 किंवा 2 भाग असतात आणि ती वापरायला सोपी असतात. उतरण, पाचर, तरफ, स्क्रू, कप्पी, चाक आणि आस हे साध्या यंत्रांचे प्रकार आहेत. एक एक करून आपण त्यांची ओळख करून घेऊया. स्वाध्याय. यंत्रांचे एकूण प्रकार किती आहेत? प्रत्येक प्रकारचे एक उदाहरण लिहा. प्रश्न दुसरा. कार्य म्हणजे काय?